नमस्कार मंडळी. आज आहे लक्ष्मी पंचमी म्हणजे श्री पंचमी. आजचा दिवस फक्त एक सण नाही तर आपल्या आयुष्यात खरी समृद्धी कशी येते याची आठवण करून देणारा खास दिवस आहे. आपण सगळेच धन, पैसा, सुख यासाठी देवीची पूजा करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, माता लक्ष्मी फक्त पैशाची देवी नाही, ती शुद्ध मन, नम्रता आणि चांगल्या कर्माची ही देवी आहे. पौराणिक कथेनुसार एक वेळ अशी आली की देव आणि असुर यांच्यात सतत संघर्ष सुरू होता. अमरत्व मिळवण्यासाठी समुद्र मंथन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या समुद्रातून अनेक अद्भुत वस्तू बाहेर आल्या. पण त्यामध्ये सर्वात तेजस्वी आणि दिव्य स्वरूपात प्रकट झाली माता लक्ष्मी. कमळाच्या फुलावर बसलेली, सौंदर्य आणि समृद्धीचं प्रतीक. आणि त्याच दिवशी होता पंचमीचा दिवस. म्हणूनच आपण लक्ष्मी पंचमी साजरी करतो, फक्त धनासाठी नाही तर आयुष्यात संतुलन, शांती आणि चांगल्या विचारांसाठी. आणि लक्षात ठेवा, फक्त पूजा करून संपत नाही तर दान धर्म करणं, गरजूंना मदत करणं हीच खरी लक्ष्मीची कृपा मिळवण्याची गुरुकिल्ली आहे. या दिवशी अनेक जण हा सुद्धा मंत्र उच्चारतात, तो म्हणजे ओम श्रीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र 108 वेळा तर म्हणतातच, कारण खरी समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही तर चांगले विचार, समाधान आणि इतरांसाठी केलेली मदत आहे. म्हणून यंदाची लक्ष्मी पंचमी तुम्ही साजरी केलीच असेल, फक्त विधीने नाही तर मनापासून. जय माता लक्ष्मी.